हॅलो नमस्कार। आज आपण एकदम खास आणि सुंदर साडीपासून कळीचा ड्रेस तयार करणार आहोत। चला तर मग आधी आपण बॉडी पार्टची कटिंग करूया। त्यासाठी आधी मी अस्तरचा कापड कट करून घेणार आहे। इथे मी बॉडीची लेंथ 15 इंच घेत आहे। इथे मी शोल्डर 7 इंच घेत आहे। गळा पॅक असल्यामुळे शोल्डर 7 इंच घेतले आणि इथे बगल मी 7 इंच घेत आहे। बगल नंतर इथून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। इथे चेस्ट 38 इंच आहे। 38चा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच, त्यात प्लस 2 इंच मार्जिंगसाठी टाकायचं आहे। अशा प्रकारे 11.5 वरती मार्क करायचं आहे। आणि आता कमरेसाठी जेवढा छातीचं माप टाकलाय त्यापेक्षा अर्धा इंच कमी करून माप घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेष देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला बगलचा शेप देऊन घ्यायचा आहे, बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा। आणि आता इथे मी प्रिन्स कटमध्ये बॉडी पार्ट कट करणार आहे। त्यासाठी आडव्या बाजूने आपल्याला 4 इंच आणि उभ्या बाजूने 4 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि आपण टक्ससाठी जसं अर्धा इंच मार्क करतो तसं मार्क करून घ्यायचं आहे, बघा दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर बगलच्या साईडने आपल्याला मध्य घेऊन प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे। आणि आता बॉडी पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। फ्रंट पार्ट वेगळा आणि बॅक पार्ट वेगळा काढायचा आहे आपल्याला। आणि आता कट केलेला अस्तरचा पार्ट हा साडीच्या कापडावरती ठेवून सेम अशाच प्रकारे साडीचा कापड कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला अंब्रेलासाठी कळ्या कट करायच्या आहेत। तर बघा मी आधी इथे एक पेपरवरती कटिंग करून दाखवते आहे। कमर आहे 33 इंच, त्यात मी 3 इंच प्लस करते आहे आणि मला 16 कळ्या कट करायच्या आहे। त्यानुसार मला 2.25 अशी कळी तयार करायची आहे वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूने मी 6 इंच घेते आहे। इथे मी कमरेपासूनची लांबी घेते आहे आणि वरच्या साईडने 2.25 असं मार्क करून कळी कट करते आहे। आणि दाखवल्याप्रमाणे साडीवरती तेच मेजरमेंट ठेवून कळ्या कट करून घेत आहे। चला तर आता स्टिच करून घेऊया। इथे मी अस्तर आणि साडीचा पार्ट जोडून घेतलेला आहे। आता इथे मी जो प्रिन्स कट केलेला होता तो जॉईन करून घेत आहे। दोन्ही पार्ट हे जॉईन करून घेत आहे। मी इथे आता बॅक आणि फ्रंटचे दोन्ही गळे तयार करून घेत आहे। मी दोन्ही गळे गोलच ठेवलेले आहेत। एक सांगायचं राहिलं, मी इथे बॉडी पार्टच्या अस्तरला लायक्रा फ्युजिंग फॅब्रिक यूज केलेला आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते। तर बघा अशा प्रकारे सगळ्या कळ्या जोडून घ्यायच्या आहे। मी इथे कळ्यांचे 3 पार्ट तयार करणार आहे। बॅक साईडला मी 8 कळ्यांचा एक पार्ट तयार करणार आहे आणि फ्रंट साईडला पुढच्या बाजूने कट ठेवणार आहे। त्यासाठी मी 4-4 कळ्यांचे असे 2 पार्ट तयार करणार आहे। अशा प्रकारे कळ्या जोडून घेतल्या आहे। इथे मी फुल स्लीव्ज लावणार आहे। तर बघा दोन्ही बाजूंच्या मी स्लीव्ज जोडून घेत आहे। तर बघा अशा प्रकारे कळ्यांना अस्तर जोडून घेत आहे। हा फ्रंट पार्ट आहे। फ्रंट पार्ट हा 4-4 कळ्यांचे 2 पार्ट आहे। त्याला मी अशा प्रकारे लेस लावून घेणार आहे। ही लेस साडीची बॉर्डर आहे, तीच मी लेस लावून घेत आहे।
बॉडी पार्टला घेर जोडून घ्यायचा आहे. बघा दाखवल्याप्रमाणे असा मध्य घेऊन पुढचे दोन्ही पार्ट अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे बॅक पार्ट पण जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला स्लीव्सच्या साईडने आपल्याला पूर्ण ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कमरेपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेपासून आपल्याला अस्तर वेगळं करून फक्त साडीचा जो भाग आहे त्या पार्टला आपल्याला जोडून घ्यायचा आहे आधी पूर्ण शेवटपर्यंत. त्यानंतर आपल्याला साडीचा पार्ट सोडून नंतर फक्त अस्तर पकडून हे जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने शेवटपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण घेरला आपल्याला साडीची लेस लावून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपला सुंदर ड्रेस तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भन्नाट कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलवर. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.